मम आत्मा गमला एकची वेळ जरी मज भेटला. सुख आहे हे. A few moments later. पोट भरलोय. अप्रतिम जेवण होतं. प्रीतीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज मी आले आहे दादरला आणि दादरला आल्यावर आस्वादला तर यायलाच पाहिजे आणि आस्वादला सुरू आहे चैत्र थाळी. तर चैत्र थाळीचा आस्वाद तर घेतलाच पाहिजे. या थाळीमध्ये काय काय येतं ते तर मी तुम्हाला दाखवणार आहेच, पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. शिवसेना भवनच्या अगदीच समोर म्हणजे शिवाजी पार्कच्या जवळ हे आस्वाद मिठाई व उपहार गृह लोकेटेड आहे. शनिवारी आणि रविवारी इकडे खूप गर्दी असते. ही आली आहे आपली चैत्र थाळी आणि मी आधी ताव मारणार आहे आमरसावर. कमाल. आमरस छान दाट आहे, अगदी पातळ नाहीये आणि उगाच असे मिक्सरमध्ये दूध आणि साखर घालून त्याची जी प्युरी करतात ना तसा नाहीये हा. नॉर्मली हाताने काढल्यावर जी कन्सिस्टन्सी असते अगदी तशी आणि असाच मला आवडतो. आता मी खाते काजूची उसळ. खोबऱ्याचं वाटण घातलं याच्यात. हलकीशी तिखट आहे. ओल्या काजूमुळे थोडासा गोडवा आलेला आहे. कमाल. वेगळी चव आहे. वाव, मस्त. ही भजी आता मी खाऊन बघते. हे कसली भजी आहे माहित नाही, खाऊन बघूया कशी लागते. विड्याच्या पानाची भजी आहे आणि पातळ आहे ह्याचं कोटिंग. हे बघा. आणि ह्यातनं ओवा घातलेला आहे त्यामुळे ओव्याची खूप स्ट्रॉंग चव येते याला आणि पातळ लेअर आहे, जाड लेअर नाही आहे. आणि बघा थोडा थोडा ओवा सुद्धा दिसतोय ह्याच्यावरती. आता खाते. वा, पहिल्यांदा मी खाल्ली विड्याच्या पानाची भजी. कांदा भजी, बटाटा भजी, वांग्याच्या भज्या हे खाल्लेलं आहे. पालक भजी, मेथी भजी खाल्ली आहे, पण हे खूप वेगळं आहे आणि दाताखाली जो ओवा येतोय ना त्यामुळे खूप छान चव लागते. खूप मस्त. आता फणसाची भाजी खाऊन बघूया. त्यात शेंगदाणे पण घातले. वा, फणसाच्या भाजीत मसाले जास्त घातलेले नाही आहेत. मला फक्त मोहरी आणि शेंगदाणेच दिसत आहेत आणि बाकीची जी सगळी चव आहे ती या फणसाची आहे. म्हणजे फणसाची एकदम डॉमिनंट चव आहे जी असली पाहिजे. कधी कधी मसाले भरपूर घातले जातात आणि भाजीची चव कळत नाही, पण ह्या बाबतीत तसं नाही आहे. या फणसाच्या भाजीत ना थोड्याशा फणसाच्या बिया सुद्धा घातलेल्या आहेत आणि त्या सुद्धा खूप व्यवस्थितपणे शिजल्यात. म्हणजे ही कोरडी भाजी असूनही सगळं छान व्यवस्थितपणे शिजलं आहे आणि खूप मस्त एक वेगळी चव आहे या भाजीला. डेफिनेटली तुम्ही ट्राय केली पाहिजेत. मस्त. आता सगळ्यांची फेवरेट बटाट्याची भाजी खाऊन बघते.
वा, खूप सिंपल रेसिपी आहे. जास्त मसाले घातलेले नाही आहेत. मोहरी आणि जिरं याची खूप स्ट्रॉंग टेस्ट येते. थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलाय आणि खूप सिंपल अशी बटाट्याची भाजी आहे. म्हणजे ज्यांना इतर कोणत्या भाज्या आवडत नसतील त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी सुद्धा त्यांनी ऑप्शनमध्ये ठेवली आहे. खूप मस्त चव आहे. तर आंबे डाळ खाऊन बघूया. फोटो पण टाकतो तुम्ही. आता मी आंबे डाळ खाऊन बघते. आंबे डाळ म्हणजे काय, कैरी आणि चण्याची डाळ या दोघांना एकत्र करून ही आंबे डाळ केली जाते आणि फोडणी घालली जाते. तर खूप सिंपल आहे ही पण. छान थोडीशी आंबट गोड आहे. कैरीची जी चव आहे ती आंबट गोड आहे. हे आहे कैरीचं लोणचं. हे लोणचं मी खाऊन बघते आता. मस्त आंबट आहे, छान आहे, वेगळं आहे पण चव मस्त आहे. आता कोबीची पचडी खाऊन बघते. इथे घे इथे. थांबा. खोबरं दिसतंय, मोहरी दिसतेय. खाऊया. कोबी कच्चा आहे त्यामुळे खूप कुरकुरीत असा क्रंचीनेस येतोय. वेगळा टेक्स्चर आहे, कच्चा असल्यामुळे कुरकुरीतपणा आहे आणि खूप सिंपल आहे. म्हणजे हळद, मोहरी, जिरं आणि खोबरं आणि कोबी, बस दॅट्स इट. पण मस्त चव आहे. आता मसाले भात खाऊन बघूया. छान अशी मूठ पाडली. मसाले भातावर जर खोबरं आणि कोथिंबीर घातली असती ना तर अजून मजा आली असती हा भात खायला, असं मला वाटतं. इथे घे, जवळ घे जरा. इथे मला मटार आहेत दिसत आहेत आणि तोंडली दिसते. वा, लग्नात त्या पंक्तीत जो असतो ना मसाले भात, अगदी तशीच चव आहे. मसाले भात पण खूप छान आहे, अप्रतिम आहे. आणि मसाले भातात जे तांदूळ वापरले जातात ते वेगळे असतात. लांब तांदूळ नसतात, बारीक तांदूळ असतो. त्यामुळे मस्त मऊ आहे आणि जास्त काही भाज्या घातलेल्या नाही आहेत. मटार आणि तोंडली, दॅट्स इट. आता ही कैरीची कढी पिऊन बघूया की कशी लागतीये. वा, चिंचगुळाची आमटी जशी लागते चव, अगदी तशीच चव लागते. याला आंबट, गोड, तिखट मस्त आहे, छान. पण हा पिऊन बघूया. वेलचीची खूप स्ट्रॉंग चव येते याच्यात आणि आंबट गोड अगदी बॅलन्स चव आहे. जास्त आंबट नाही आहे, जास्त गोड पण नाही आहे. मस्त आहे, छान आहे. आता आम्ही घेतलेले आहेत मोदक आणि मोदक खाऊन बघूया. मस्त गरम आहे. आता फोडू. किती वाफ येते गरम, छान. खाऊया. खूप कमाल चव आहे. आतमध्ये सारण भरपूर भरलेलं आहे, अजिबात कंजूसी केलेली नाहीये. आणि ही जी बाहेरची पारी आहे ती जाड नाहीये, मस्त पातळ आहे पारी. त्यामुळे मोदकाला खूप छान चव येते. आणि मोदकाबद्दल काय कौतुक करायचं. मोदक आहे तर चांगले, सगळ्यांनाच आवडतात मोदक. खूप मस्त आहे मोदक, पण मी नक्की ट्राय करा. वाव, कमाल. असं फिरव काढ.
बिल सुद्धा ह्याच्या आतमध्ये आलेलो. धन्यवाद. बिल भरून टाकले का मी बिल दिसत नाहीये. पोटभर जेवण झालेलं आहे. चैत्र थाळी खूप छान होती, खूप चविष्ट होती. तुम्ही सुद्धा या चैत्र महिन्यात एप्रिल आणि मे महिन्यात आस्वादला येऊन त्यांची चैत्र थाळी नक्की ट्राय करा. अजून भरपूर पदार्थ आहेत, ते सुद्धा नक्की खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य भ्रमंतीमध्ये.